इथं 2 गव्यांची कडवी झुंज, गंभीर जखमी झालेल्या एका गव्याचा 4 दिवसांनी मृत्यू, मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। चंदगड शहराजवळ अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर 2 गव्यांमध्ये झालेल्या कडव्या झुंजीत जखमी झालेल्या एका गव्याचा 4 दिवसांनी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। शुक्रवारी सकाळी रवी गडकरी यांच्या शेतात 2 नर गव्यांमध्ये अचानक झुंज सुरू झाली। दोन्ही गवे पूर्ण वाढीचे असल्याने ही झुंज अत्यंत तीव्र स्वरूपाची होती। झुंजीचा आवाज आणि हालचाली पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सुतकी बॉम्बच्या सहाय्याने झुंज सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत दोन्ही गवे गंभीर जखमी झाले होते। एका गव्याच्या शिंगामुळे दुसऱ्या गव्याच्या समोरील डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर एका गव्याचा पाय मोडल्याने तो हालचाल करण्यास असमर्थ झाला। जखमी गव्यावर पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर आणि अमित कुंभार यांच्या पथकाने 4 दिवस उपचार केले, मात्र जखमा गंभीर असल्याने मंगळवारी सकाळी त्या गव्याचा मृत्यू झाला। वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी सांगितले की वन्य प्राण्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अशा झुंजी होत असतात। जखमी गव्याला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आले नाही। यानंतर वन विभागाने पंचनामा करून मृत गव्याचे जंगलात दफन केले। यावेळी वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, कृष्णा डेळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। वाढत्या मानव वन्यजीव संघर्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे चित्र समोर येत असून वन्यजीवांचे अधिवास कमी होत असल्याने ते मानवी वस्तीजवळ येत आहेत। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रसंगी गर्दी टाळून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन वन विभागाने केले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।